महिलांना एक खून माफ करा अशी खळबळजनक मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी राष्ट्रपतींकडे केली आहे। मात्र ही मागणी का केली आहे आणि या मागणीवर सत्ताधाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। महिलांना एक खून माफ करा। रोहिणी खडसेंची खळबळजनक मागणी। खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र। आम्हा महिलांची आपणास विनंती आहे की आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा। ऐकलत, राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना महिला सुरक्षेसाठी कठोर कायदे करण्याची मागणी केली जाते। त्यातच आता महिला दिनानिमित्त महिलांना एक खून माफ करा अशा मागणीचं पत्रच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी थेट राष्ट्रपतींना पाठवलंय। तर गुलाबराव पाटलांनी खडसेंच्या मागणीवर खोचक प्रतिक्रिया दिली। आपण आम्हा महिलांना एक खून माफ करावा। हो, एक खून आम्हाला खून करायचा आहे। ह्या अत्याचारी मानसिकतेचा, ह्या बलात्कारी प्रवृत्तीचा आणि ह्या निष्क्रिय असलेल्या न्याय व्यवस्थेचा आमचा समाज सुधारण्यासाठी आम्ही मागे का राहावं। आम्हा महिलांची आपणाकडून अपेक्षा आहे की आपण हा एक खून आम्हाला माफ करावा। रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे की आम्हाला एक खून माफ करण्याची परवानगी द्यावी, राष्ट्रपतींकडे मागणी केली त्यांनी। मला काय माहित नाही कोणाचा करताय खून, त्यांचं नाव सांगावं। एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार गेल्या 8 वर्षात राज्यामध्ये तब्बल 45,000 महिलांवर बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत। एवढंच नाही तर 1 लाखापेक्षा अधिक महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलेली आहे। त्यामुळे महिला सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली। त्यामुळे आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू रोहिणी खडसेंची मागणी मान्य करून महिलांना एक खून करण्याची परवानगी देणार की महिलांच्या इज्जतीचे लचके तोडणाऱ्या गिधाडांचा बंदोबस्त करण्यासाठी शक्ती कायद्याला मंजुरी देणार याकडेही लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।